नेवासा शहरातील नागरिकांनो, हा आवाज कोणत्या पक्षाचा नाही, हा आवाज आहे सामान्य माणसाच्या हक्काचा. 20 जानेवारी रोजी नेवासा नगरपंचायतीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार आहे. कारण प्रश्न खूप आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरणार आहे. प्रभाग क्रमांक 9 मधील पोस्ट ऑफिस मागील रस्ता कायमस्वरूपी स्वच्छ करून मुतारी मुक्त करण्यात यावा, ही पहिली मागणी असणार आहे. गेल्या अनेक वर्षांत विकास कामे झालेली नाहीत, म्हणून येथे पेविंग ब्लॉक, LED लाईट पोल बसवण्यात यावेत, ही ठाम मागणी केली जाणार आहे. हा रस्ता मोजून रुंदीकरण करण्यात यावं, 4 चाकी वाहने सुरळीत जावीत, यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या परिसरात चोरीच्या घटना वाढत आहेत, म्हणून CCTV कॅमेरे बसवण्यात यावेत, ही मागणी पुढे मांडली जाणार आहे. पोस्ट ऑफिस शेजारील देशी दारूचे दुकान गावाबाहेर हलवण्यात यावं, यासाठीही मनसे आवाज उठवणार आहे. शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे फ्लेक्स बोर्ड प्रत्येक ठिकाणी लावण्यात यावेत, ही मागणी करण्यात येणार आहे. प्रवरा नदी पुलाजवळ स्वागत कमान उभारण्यात यावी, ही मागणी लावून धरली जाणार आहे. फुलाजवळील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात यावा, CCTV बसवण्यात यावेत, ही बाब आंदोलनात मांडली जाणार आहे. नगरपंचायतीने दर 2 महिन्यांनी ग्रामसभा घ्याव्यात, जनतेच्या समस्या ऐकल्या जाव्यात, यासाठी दबाव टाकला जाणार आहे. कर्मचारी संख्या वाढवावी, घंटागाडी रोज प्रत्येक प्रभागात फिरावी, ही व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी असणार आहे. नेवासा शहराला किमान 2 दिवसातून एकदा तरी स्वच्छ पाणी मिळालंच पाहिजे आणि पाणीपट्टी 50% घ्यावी, ही ठाम मागणी असणार आहे. श्री मोहिनीराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हायमॅक्स लाईट आणि CCTV बसवण्यात यावेत, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ही मागणी केली जाणार आहे. मनसे फक्त बोलणार नाही, मनसे कामासाठी लढणार आहे. हा लढा नेवाशाच्या विकासासाठी आहे, स्वच्छतेसाठी आहे, सुरक्षिततेसाठी आहे आणि जनतेच्या हक्कासाठी आहे. जय महाराष्ट्र.